तुम्ही एखादी वस्तू भांडवली स्वरूपाची विकली, म्हणजे मी फ्लॅट विकला आणि मला एकदम 30 लाख रुपये आले, तर त्याला कॅपिटल गेन टॅक्स लागतो. बरोबर. त्याच्यात अट ही आहे की तुम्ही हे पैसे ताबडतोब दुसऱ्या जड वस्तूमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये गुंतवले पाहिजे. पण हा नियम शेतजमिनींना लागू नाही. आपल्या ज्या सगळ्या जमिनी आता भूसंपादन होत आहेत त्यातल्या 99% जमिनी कुठल्या आहेत? ग्रामीण भागातल्या. त्यामुळे त्यांना इन्कम टॅक्स लागत नाही, कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. जवळजवळ मामाचा गाव हरवला आहे असं आपण म्हणू शकतो. मुलांसाठी तर आता मामाचं गाव आणि घर हे काही राहिलेलं नाही. मला कॉम्पेन्सेशन किंवा नुकसान भरपाई मिळते, तर त्याच्यावर इन्कम टॅक्स काय असतं का सर? म्हणजे समजा आता माझी काय 5 लाख रुपये बाजारभाव चालला आहे, सरकार मला चौपट म्हणजे 20 लाख रुपये दिलेत, मग त्याच्यावरती इन्कम टॅक्सचं काय असतं? कॅपिटल गेन्स नावाचा इन्कम टॅक्स कायद्याखाली तरतूद आहे. बरं. तुम्ही एखादी वस्तू भांडवली स्वरूपाची विकली, म्हणजे मी फ्लॅट विकला आणि मला एकदम 30 लाख रुपये आले, तर त्याला कॅपिटल गेन टॅक्स लागतो. बरोबर. तो साधारण 20% ते 12% असा आहे. आणि त्याच्यात अट ही आहे की तुम्ही हे पैसे ताबडतोब दुसऱ्या जड वस्तूमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये गुंतवले पाहिजे. पण हा नियम शेतजमिनींना लागू नाही आणि ग्रामीण भारताला लागू नाही. आपल्या ज्या सगळ्या जमिनी आता भूसंपादन होत आहेत त्यातल्या 99% जमिनी कुठल्या आहेत? ग्रामीण भागातल्या. त्यामुळे त्यांना इन्कम टॅक्स लागत नाही, कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. पण महापालिका क्षेत्रामध्ये आणि त्याच्यातून हे रोड जर जात असतील तर महापालिका क्षेत्रापुरता मात्र त्यांना कॅपिटल गेन टॅक्स लागतो. ओके. आणि त्याचं प्रमाण तुम्ही म्हणता तसं 12 ते 20% असू शकतं. ओके. आपण जेव्हा अनेकदा हे अशा भूसंपादन होतात तेव्हा कुटुंबामधले वाद उफाळतात. मग नक्की कोणा म्हणजे आजोबा असतात, आजोबांना नातू असतात, मग ती रक्कम मिळते कोणाला? सातबारा समजा आजोबांच्या नावावर असेल तर ती मुलांना नातवांना मिळू शकते का रक्कम? ती रक्कम मिळते. पण काय होतं, रक्कम मिळत असताना 2 प्रकारचे फोर्सेस काम करतात. बरं. कायद्याने तुम्हाला पैसे मिळणार आहेत पण मला हे बघवत नाही म्हणून आमच्यातली भांडण मिटेपर्यंत हे पैसे त्यांना देऊ नये. बरं. असा एक अर्ज करायचा. अर्ज केला की सरकारी अधिकारी घाबरतात, कारण त्यांच्यावर पण फौजदारी व्हायची शक्यता आहे, कारण चुकीच्या माणसाला पैसे दिले. त्यामुळे ते काही त्या भानगडीत पडत नाही. हे पैसे कोर्टात जमा करून टाक किंवा सरकारी ट्रेझरीत जमा करून टाकतात, तुमचं भांडण संपल्यावर या असं मग त्याच्यात एक 8-10 वर्ष जाऊ शकतात. मग माणसं हिशोब असं करतात, 3 कोटी रुपये मला मिळणारे जर 8 वर्ष अडकले आणि ते बिनव्याजी अडकतात, त्यापेक्षा बाबा त्या इंटरेस्ट एवढे पैसे ह्याला देऊन टाका आणि त्याच्याबरोबर तडजोड करा. सो ह्याचा गैरफायदा घेणारी एक व्यवस्था सगळीकडे निर्माण होत आहे. त्याचबरोबर ह्याचा दुसरा एक रंग असा आहे की समजा 60, 70, 80 साली बहिणींचं लग्न झालं, वडील वारले, वारस नोंदी झाल्या, आता मुलांचीच नावं आली. वारस नोंदी होताना बहिणी म्हणल्या तुझं आमचं चांगलं चालू आहे, तुझ्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट दाखवायचा नाही. त्यामुळे त्याने अंगठा दिला, सही केली आणि जमिनी हक्क सोडून दिला. आता हक्क सोडण्यामध्ये 2 प्रकार आहे. एक तर त्यावेळी फक्त ना हरकत दाखला दिला, म्हणजे पत्र दिलं की भावाचं नाव लावावे. नंतरच्या केसमध्ये मात्र असं आहे की रजिस्टर हक्क सोड पत्र लोक 90-95 नंतर करायला लागले, कारण भाऊ थोडे हुशार झाले. तेव्हा ते बहीण एकदा होय म्हणते, नंतर तिची मुलं नाही म्हणतात. कारण नवी पिढी येते, तिसरी पिढी आली की प्रॉब्लेम तयार होतात असं म्हणतो आपण. त्यामुळे हक्क सोडलेल्या बहिणी, हक्क कागदावर सोडलेल्या पण प्रत्यक्षात रजिस्टर हक्क सोडपत्र न केलेल्या बहिणी, प्रत्यक्षात हक्क रजिस्टर पद्धतीने सोडलेल्या पण आता भावाला 3 कोटी मिळतात ही भावना सहन न झालेल्या बहिणी, आणि ह्या सगळ्यामध्ये बहिणींची पण वाईट अवस्था आहे. त्यामुळे तिला थोडे तरी पैसे दिले पाहिजे असं म्हणणारी तिची मुलं, तिचा नवरा, हे सगळे ह्याच्यामध्ये एक सगळे पक्षकार होत आहेत. आणि त्याच्यामुळं आजच्या तारखेला 2,500 कोटी रुपये असे ट्रेझरीमध्ये पडून आहे की जे शेतकरी घेऊ शकत नाही. ते बिनव्याजी आहे, ते लोकांना कळत नाही आहे. ते पैसे घेऊन सगळे FD मध्ये ठेवले असते, भांडत बसले असते, चाललं असतं. परंतु भावाला कशाला मिळू द्यायचे पैसे, आहे का नाही, त्याशिवाय तर जमिनीवर येणार नाही असा विचार आहे. प्रत्येक वेळी बहिणीची चूक असेल असं पण काही सांगता येत नाही. तर त्यावेळची परिस्थिती काय आहे, सावत्र बहीण आहे मग तिला कशाला हक्क द्यायचा असं मानणारे भाऊ आहेत.
बरोबर आहे. ते वडिलांना कळत नव्हतं, त्यांनी 2 बायका केल्या, पण मी माझी जमीन कशाला सोडू आणि ह्यातले पैसे सावत्र बहिणीला कशाला देऊ असं म्हणणारी माणसं आहेत. माझ्याकडे तर परवा एक विचारायला आला, 65 वर्षापूर्वी त्या बहिणीचं लग्न झालेलं आहे, म्हणजे ते आज वय किती बघा. बरोबर. हां म्हणजे आता किमान मिनिमम 80 वय तरी वय असेल, म्हणजे 15. आणि 80व्या वर्षी तिला भावांच्या जमिनीमध्ये हक्क पाहिजे आहे. बरं. तो मागावा का नाही मागावा ह्याच्यावर काही चर्चा नाही होऊ शकत, कारण तिचा हक्क आहे, तो कधी ते मागू शकते. बरं. म्हणजे आपल्याला तिची बाजू चुकीची असं म्हणता येत नाही. बरं. पण हा दावा जर कोर्टात गेला उद्या, हो, तर भाऊ काय सांगणार आहेत? भावांनी असं त्याला सांगितलं समक्ष की वडिलांनी वाटप केलं, आम्ही केलं नाही. बरं. 1940 साली वडिलांनी वाटप केलं. बरं. त्याच्यात 1 गुंठा पण जमीन वाढली नाही आणि कमी झाली नाही. तीच 7 एकर जमीन आम्ही कसतोय. तुला आता एवढ्या वर्षांनी वाटतंय हिस्सा पाहिजे, तर तू दावा लाव. बरं. आता दावा लाव म्हटलं की आलं 20 लाखाची स्टॅम्प ड्युटी भरा, हे भरा. ती आता तिची तयारी नाही. पण जर भूसंपादन झालं तर मात्र ती त्याच्यात हिस्सा मागू शकते किंवा अडवणूक पण करू शकते. अशा प्रकारचे सगळे रंग आज समाजामध्ये दिसत आहेत आणि जवळजवळ मामाचा गाव हरवला आहे असं आपण म्हणू शकतो. मुलांसाठी तर आता मामाचं गाव आणि घर हे काही राहिलेलं नाही. तो सांस्कृतिक काय नुकसान झालं हा एक भाग ह्याच्यामध्ये आहेच आहे. परंतु आर्थिक नुकसान होण्यापेक्षा सामाजिक झालेलं बरं, सांस्कृतिक झालेलं बरं, एवढा व्यवहारी माणूस आता झाला आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. त्यात बहिणींना दोष देता कामा नये आणि भावांनाही त्या अर्थानं खरं आहे. असं त्यात खलं म्हणजे त्यात विलन असं कोणी नाहीये. परिस्थितीनुसार माणसं बदलत जातात आणि आपला निर्णय बदलतायत. एकदम बरोबर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.